नमस्कार, इझी बेकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एकदम हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टसाठी मटकीची उसळ कशी बनवायची ते बघणार आहोत। तर सगळ्यात आधी एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यात मोहरी, जिरे, हळद टाकून छान अशी फोडणी करून घ्यायची आहे। फोडणी छान तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून मस्त 1-2-3 मिनिटं टोमॅटो शिजेपर्यंत परतू द्यायचा आहे। त्यात आता 1 कप ताजे मटार आणि थोडा 1 कप कॉर्न म्हणजेच मका टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 250 ग्राम मटकी कुकरमध्ये थोडी 1-2 शिट्टी करून शिजवून घेतली आहे। ती ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे। ही मिक्स झाली की त्याच्यात 1 चमचा लाल तिखट, थोडा 1 चमचा गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून 4 ते 5 मिनिटं सगळं असं शिजू द्यायचं आहे। यावर मस्तपैकी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून थोडी वाफ येईपर्यंत शिजू द्यायचं 2 ते 3 मिनिटं। बाउलमध्ये काढून तुम्ही मस्तपैकी सर्व करू शकता। सर्व करायच्या आधी ह्याच्यावरती छानपैकी असं लिंबू पिळायचं आहे, म्हणजे मस्त आंबट अशी चव येते आणि खूप टेस्टी हा ब्रेकफास्ट बनतो। एकदम हेल्दी आणि पोट भरून खाता येईल असा हा ब्रेकफास्ट तुम्ही पण ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा।